अहिल्यानगरमध्ये भयंकर प्रकार. चालत्या बसमध्ये महिलेच्या अंगावर पाडलं ते केळसवाणा प्रकार. ही बस परभणी जिल्ह्यातील कळमनुरी येथून पिंपरी चिंचवडकडे जात होती. प्रवास सुरू झाला होता. आपापल्या ठिकाणी प्रवासी बसले होते. काही जण जागे होते तर काही प्रवासी पहाटेच्या वेळेमुळे डुलकी घेत होते. याच बसमध्ये एक महिला देखील प्रवास करत होती. तिला ही कल्पना नव्हती की पुढच्या काही वेळात तिच्यासोबत असा घाणेरडा प्रकार घडणार आहे, ज्यामुळे संपूर्ण बसमधील प्रवाशांना अचानक जागं व्हावं लागणार आहे. कळमनुरीहून बस पुढे निघाली आणि प्रवास सुरू राहिला. त्यानंतर बीड जिल्ह्यातील उमापूर येथून एक प्रवासी बसमध्ये चढला. सुरुवातीला त्याच्या बसमध्ये चढण्याकडे कुणी फारसं लक्ष दिलं नाही. मात्र हा प्रवासी सामान्य अवस्थेत नसल्याचं सांगण्यात येत आहे. तो मद्यधुंद अवस्थेत असल्याची माहिती समोर आली. बस पुढे जात राहिली आणि पहाटेचा वेळ आणखी गडद होत गेला. प्रवासी आपापल्या जागेवर होते, पण काही वेळातच एका महिलेच्या आयुष्यातला हा अत्यंत धक्कादायक प्रसंग सुरू झाला. बस धावत होती, बाहेर अंधार होता आणि बसमधील अनेक प्रवासी झोपेत होते. अशाच वेळी अचानक एका महिलेच्या अंगावर काहीतरी पाडल्याचं तिच्या लक्षात आलं. सुरुवातीला तिला काय झालं हे समजलं नाही. क्षणभर ती गोंधळून गेली. आजूबाजूच्या प्रवाशांनाही सुरुवातीला प्रकार लक्षात आला नाही. मात्र महिलेची अवस्था पाहिल्यानंतरही प्रकार लक्षात येताच बसमध्ये एकच खडबड उडाली. काही क्षणांपूर्वी शांत बसलेल्या बसमध्ये अचानक हालचाल सुरू झाली. घटना लक्षात येताच बसमधील दिवे लावण्यात आले. झोपेत असलेले प्रवासीही जागे झाले. नेमकं काय झाले याची चर्चा सुरू झाली. महिलेच्या अंगावर काय पडलं होतं हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात होता. त्यानंतर सत्य समोर आला आणि प्रवाशांच्या संतापाचा पारा चढला. कारण हा साधा अपघात किंवा गैरसमज नव्हता. एका व्यक्तीच्या कृत्यामुळे एका महिलेला